आणि आजच्या या परम सत्पुरुष अनुभवांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमात उपस्थित पूजनीय शंकर बाबा, पूजनीय आमचे अंबादास बाबा, पूजनीय आमचे सयाजी महाराज आणि संपूर्ण आमच्या गुरुमाय मीनाताई, तसेच आमचे गुरुमाय आपल्या पौर्णिमाताई, ह्या का म्हणतो तसं त्यांनी मला आग्रहाने साध्याने पाठवलं नागपूरला. त्याचा मला खूप फायदा झाला आणि म्हणून त्यांना मी गुरुस्वरूप मानतो. आणि लहानजी बाबांच्या कृपेने मी तर मोठा झालोच आहे, प्रश्नच नाही. एक सांगू इच्छितो, वंदनी महाराज म्हणतात, अगर संत लहानू बाबा तू दुआ ना करेंगे तो घर घर में जनता लूट मारोगे, लड़ाई भी होगी बाबा, बम भी पड़ेंगे, फिर मुसीबत में कौन साथ देंगे. संतों का वरदान ही वज्रमणि का पाप थे, तुकड्यादार बोले तो उसको खुद खुशी से दीदार गए. ए संत लहानू बाबा. लहानू बाबा म्हणजे काय, लहानू बाबा हा मासाचे नाही. पहिली गोष्ट, लहानू बाबा काय तर लहानू अनुवडी थोबडा, लहानू आकाशावर अंत नाही. आणि मग त्या लहानूला कुणी शोधायचं, आपल्याला कुणी शोधायचं नाही, आपल्या हृदयात शोधायचं आणि 24 घंटे त्यांना हृदय ठेवायचं. जो मनुष्य आपल्या लहान बाबाला हृदय ठेवेल त्याला कमीच नाही करेल. आणि म्हणून एक सांगू इच्छितो, कसं कसं होतं, आपण कितीही चांगलं काम केलं आपण विसरून जायचं आणि लोकांनी चांगलं काम केलं त्याला आठवण ठेवायचं. आपण उपकार केले ते विसरून जायचं. कारण लहानू बाबाची स्तुती केली कोण, लहानू बाबा म्हणायचे काय कपड करतो म्हणे, स्तुती ऐकत नव्हते पण उपकार करणं सुरू होतं लहानू बाबांचं. मरे पण उपकार केले, स्तुती ऐकली नाही लहानू बाबांनी. काय केलं लहानू बाबांनी, लहानू बाबा एकच केलं, ज्या ठिकाणी दुःख आहे दुःख दूर करायचं काम केलं. लाखो गरीब बैठे हैं दरबार तुम्हारे मिलकी वा शांती जनता का रोगी या रोगी होऊन जा. आणि म्हणून आम्ही रोगी, आम्ही खूप छान वगैरे, परंतु समजतो का जोपर्यंत आपलं जे मन आहे हे मन निर्मळ होत नाही, बुद्धी विशाल होत नाही, तोपर्यंत आपले दोष दिसत नाही. आणि हे दोष दिसण्यासाठी तर एकच कारण आहे, त्याला म्हणजे ध्यान आणि प्रार्थना. आता तुम्ही पाहिजे मुलगी, हे मुलगी आईबापाने साधने जाऊ नको, तुला शिबिरात जाऊ नको, हे पोरगी जबरदस्तीनं आली. अरे मी नेहमी त्यांच्या जातो पण आले जबरदस्तीनं. त्याचं परिवर्तन झालं का रोज पाय उठते, ध्यान करते, प्रार्थना करते, घरामध्ये बदलून टाकले जीवनामध्ये. त्याप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो, त्या मुलं जन्म देणं मोठी गोष्ट नाही, मुलं टुकरं देते. आई वडिलांनी मुलगा नाही शिकविला, तुम्ही बाबाचा भागीदार झाला. जैसे जन्मदिन कर्तव्य करला तसे शिक्षण शिक्षण महत्वाची गोष्ट आहे. शिक्षण देण्यासाठी आई वडील शहाणे पाहिजे, आई वडील शहाणे पाहिजे. कारण 4 प्रकारचे लोक आहेत. एक मनुष्य जन्मतो दुःखात, जगतोच दुःखात, मरतो दुःखात. दुसरा मत असतो जन्म दुःखात पण सत्संग काय चांगले विचार धारण करतो, आपले विचार दूर करून अमर बनतो. एक मनुष्य जन्मतो सुखात आणि कुचित कामं करतो आणि एवढे सुखाने जीवन नरकात घालतो. एक मनुष्य जन्म सुखात आणि काय करतो, सुखात जगतो आणि समाज कल्याण करत मरतो. म्हणजे जन्म सुखात, जगतो सुखात, मरतो सुखात. कशाचं कारण आहे, कर्मफळ कारण आहे. जे संस्कार चांगले करतात, अहो वाघाला जर संस्कार दिले, मी त्या मोबाईलवर पाहिलं, वाघाला जर संस्कार दिले वाघ हा मित्र बनतो, सर्व हा मित्र बनतो, तर माणूस का म्हणणार नाही. संस्कार त्याने केंद्रच बिघडले गेले आहे. म्हणून महाराज म्हणतात या येथे सर्व जबाबदार शक्ती, संपत्ती, विचार, प्रचार हे एकही टाळ्यावरून काम ओसरले. मातांनो, बंधूंनो, एक सांगू इच्छितो, लहानू बाबांचा खरा प्रसाद द्यायचा असेल आपल्याला, लहानू बाबांचा खरा प्रसाद द्यायचा असेल तर त्याला वाङ्मय न्या, लीलामृत ग्रंथ न्या, ग्रामगीता न्या. पण आपल्या घरामध्ये अज्ञानी मुलं राहणार नाही, अज्ञानी जीवन राहणार नाही. सुख आणि शांती नांदणारे लोक निर्माण झाले पाहिजे. हे निर्माण करण्यासाठी संतांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून ह्या संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी ह्या कृपा सद्गुरूची आवराविकारी म्हणाली. आणि मग हा काला घ्यायचा आहे, हा काला कसा घ्यायचा, काला म्हणजे आपल्या मनाला निर्माण करणे,
बुद्धीला विचार करणे. म्हणजे जसं नदीमध्ये गढूळ पाणी आलं, गढूळ पाणी खतम करते आणि पाण्यावर पोषण घडते, त्याप्रमाणे आपण दोष खतम करायचे आणि मैत्री निर्माण करायची. कुठे मैत्री निर्माण करायची? तर विश्वात मैत्री निर्माण ताकद आपल्याला निर्माण व्हावी अशी प्रार्थना करतो. मी बाळाभाऊला विनंती करतो, डॉक्टर साहेबांना विनंती करतो, सर्वांना विनंती करतो. आपली जी संस्था आहे ही संस्था कोणाची आहे? ऐरागड तुकाराची नाही, ही आहे भगवान लहानू बाबांची आहे. महाराज म्हणतात अगर संत लहानू बाबा तो दुआ ना करेंगे तो घर घर में जन्म लूट मारोगी. ही ताकद त्याच्यामध्ये आपण वासा आपण काय केलं पाहिजे? ती ताकद निर्माण करायला प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुख शांती या आश्रमात चमकलं पाहिजे असं माझं मत आहे. हे मत सर्वांनी स्वीकार करावं. आपल्या गावामध्ये सुंदरता निर्माण व्हावे. आश्रमाचं गाव सुंदर आहे, सर्व सुंदर आहे आणि मग सुंदरता निर्माण व्हावे. सुंदर राहणी, सुंदर पाहणी, हो सुंदर सटा कुणी कुणाच्या उगी दुगीच्या घेऊन गावाला तुकड्या दास म्हणे हे चिंतन अंतरण गुंजते म्हणा आणि विषयाचा भंगू दे. आपले विकार भंग झाला पाहिजे, चांगले उद्धार झाले पाहिजे. पूज्य शंकर बाबांना, पूज्य आपल्या अरवण बाबांना, आपल्या अमर महाराजांना, शैली महाराजांना विनंती करतो का जे हा जो बदल आहे हा बदल ज्ञानाने होते, अज्ञानाने होत नाही. पण हा ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्योत आहे. संपत्ती वेगळे, ज्ञान वेगळे, म्हणून ज्ञान सर्व ग्रामीण दिलं आहे. ज्ञान सर्व विरामृत ग्रंथ दिलं आहे. तर वाचन करावं, तर भर निर्माण करायचा प्रयत्न करावा. खूप काही लहानबाबा मला कृपा करेल अशी करे शक्ती बुद्धी मला प्राप्त हो. विरामृत ग्रंथ दिलं जन्मोद्या दिले उद्या आम्ही मरणार आहोत, उद्या मी मरणार आहोत, जगच मरणार, पण लहानबाबा मरणार नाही. लहानबाबा अमर आहे म्हणून त्या लहानबाबा अमर राहायला पाहिजे. म्हणून हे आश्रम जगात बघला पाहिजे आणि आश्रम कीर्ती लोकांनी घेतली पाहिजे असं माझी विनंती सर्वांना आहे. हे विनंती ऐकून सर्वांनी आपल्या घरामध्ये सुंदरता निर्माण करावी, आपलं घर आदर्श करावं. आदर्श आहे माता पिता जन्म देतील आदर्श सुद्धा वैकुंठ बोलून फार तुमच्याकडे जागा निर्माण हो. ही निर्माण शक्ती तुमची प्रार्थना निर्माण होईल आणि मला दोन शब्द या ठिकाणी कार्याच्या माध्यमातून समजतो.